नमस्कार. जयलवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहिराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. तर त्याच कादंबरीचा आजचा हा शेवटचा भाग. प्रकरणाचं नाव आहे नेसरीचे रण. प्रतापराव गुजर गडहिंग्लज परगण्यात तळ देऊन बसले होते. त्यांच्याजवळ खानाला पूर्ण उरल इतकी फौज होती. बहलोल खानाचा कसलाही हरला चिरडून काढण्याची त्यांच्यात धमक होती. परंतु त्यांच्या मस्तकात अग्नी धगधगत होता एकाच विचाराचा. ज्यांच्या हृदयात सलत होते ते क्षणोक्षणी एकच विचार करीत होते, मी चूक केली. खानाला दया दाखवली म्हणून महाराज माझ्यावर रागावले. कारण बहलोल खान बैमान झाला. तो उलटला आहे. आपण एवढे हल्ले चढवले, शाही मुलूक लुटून फस्त केला, परंतु खान पुढे येत नाही. तो कारस्थान करत आहे. प्रतापरावांची मनस्थिती विलक्षण झाली होती. ते संतापले होते. ते खानाला ठार मारून सूड घेण्यासाठी धडपडत होते. त्यांनी करवीरच्या हरसरत देवरून जागता पहारा ठेवला होता. महाराज रागावले. त्याची त्यांना भयंकर खंत वाटत होती. त्यासाठी आपण खानाला बुडवून आपल्या झालेल्या चुकीची भरपाई करायची असा त्यांनी निश्चय केला होता. बहलोल खानानं आपला तळ फिरता ठेवला होता. बाकापूर, चंदनगड, मिरज आणि कोल्हापूर या भागात तो घेरट्या घालीत होता. पुन्हा महाराजांच्या मुलखात शिरणार नाही हे प्रतापरावांना दिलेलं वचन त्यानं झुगारलं होतं. तो आपलं बळ वाढवित होता. मसलं ती करीत होता. पन्हाळगड घेऊन या भागातील शिवाजीची सत्ता नष्ट करण्याचा त्याचा विचार झाला होता. त्यावेळी औरंगजेबाचा एक सरदार दिलेर खान हा दक्षिणेत होता. बहलोल खानाच्या दिमतीला यायचं त्यानं वचन दिलं होतं. त्यामुळे बहलोल खान खुशीत होता. त्या दरम्यान महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिन जवळ येत होता. तो सुवर्ण किरण उधळीत येत होता आणि तो दिवस लवकरच येणार आणि महाराज तख्तावर आरूढ होणार याचा आनंद होऊन रायगड हर्षभरीत झाला होता. त्याचा कण न कण पुलकित झाला होता. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली प्रत्येक वस्तू त्या दिवसाची वाट पाहत होती. वारा आनंदला होता. तो गिरक्या मारित होता. वृक्षांची पानं फडफडत होती. जणू ती टाळ्या पेटून आपला आनंद व्यक्त करीत होती. रायगडाचं रूप पालटलं होतं. परंतु महाराजांचे चित्त रायगडावर नव्हतं. ते स्वराज्याच्या सरहद्दीकडे लागलं होतं. आणि ती बातमी गडावर येऊन धडकली. तो विजापूरचा बहलोल खान बेसुमार फौज घेऊन करवीरकडे निघाला होता. तो आता स्वराज्याचा मुलूक बेचिराग करणार, लुटून फस्त करणार. ज्याला प्रतापरावांनी दया दाखवली तो आम्हाला आपल्या मुगली तरवारीचे पाणी दाखवणार, त्याला रोखलाच पाहिजे. महाराजांच्या मस्तकात डोंग उसळला. त्यांनी त्याच घडीला सरनवत प्रतापराव गुजरांना एक विनंती पत्र लिहिलं, निर्वाणीचे पत्र लिहिलं की हा बहलोल खान पुन्हा पुन्हा चढाई करत आहे. आताही तो स्वराज्यावर चालून येत आहे. तरी तुम्ही आपल्या सर्व फौजांनिशी त्याच्यावर जाऊन त्याला गर्दीला मिळवावा, ठार मारावा. त्याला जिवंत सोडू नये, नाहीतर पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नये. महाराजांचे ते पत्र सरनोबतांना मिळाले. बहलोल खानाला गारद करा, नाहीतर तोंड दाखवू नका. हे शब्द वाचताच सरसेनापतीचे हृदय क्षणात उद्ध्वस्त झाले. त्यांच्या मस्तकात काहूर उठलं आणि त्यांचे पंचप्राण आक्रंतून बोलू लागले. मला महाराज म्हणतात, बहलोल खानाचा निपात केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की जोपर्यंत बहलोल खान जिवंत आहे तोपर्यंत मी रायगडाला स्पर्श करू शकत नाही. मला महाराजांचं दर्शन नाही. हाय रे हाय, हा दैव दुर्विलास. महाराजांचा राज्याभिषेक दिन जवळ येत आहे.
त्या दिवसापर्यंत जर तो बहिलोल खान मला सापडला नाही, ठार झाला नाही, तर तर मला तो महान सोहळा पाहता येणार नाही. मी महाराजांना तोंड दाखवू शकणार नाही. त्या दिवशी भरणाऱ्या दरबारात महाराजांच्या सर्व अतिथी उपस्थित राहणार, परंतु मी स्वराज्याचा सेनापती तिथं राहणार नाही. मी मुजऱ्याचा धनी नाही तिथं नसणार. कारण महाराज म्हणतात, खानाला मारा नाहीतर तोंड दाखवू नका. याचा अर्थ जोपर्यंत खान जिवंत आहे तोपर्यंत मी कुणीच नाही. प्रतापराव तो एकच विचार करीत होते. प्रतापराव गुजर हा अजिंक्य योद्धा आहे, असा ज्याच्या नावाचा डंक वाजत होता, तो धैर्याचा मेरू, मराठी सैन्याची अग्रणी, स्वराज्याचा सरसेनापती, नाहीतर तोंड दाखवू नका या शब्दांनी खचत होता, आटत होता आणि झोरत होता. ते भयंकर विचार त्याची पाठच सोडत नव्हते. नाहीतर तोंड दाखवू नका. ते खानाला शोधित होते. तो भेटावा, लवकर भेटावा म्हणून वेडावले होते. कारण राज्याभिषेकापूर्वी बहिलोल खान मारला गेला पाहिजे, नाहीतर आपण आपल्या सर्वस्वाला अंतरणार आहोत याबद्दल त्यांची खात्री झाली होती. त्यांचे मस्तक बधीर झाले होते. त्यांना काही सुचत नव्हते, काही आठवत नव्हते. फक्त महाराजांची ती अक्षरं आठवत होती. खानावर फत्ते करा, नाहीतर आम्हाला तोंड दाखवू नका. प्रतापरावांचे हृदय विदीर्ण झाले होते. त्यांचं कुठंच चित्त लागत नव्हतं. ते जेवत नव्हते. त्यांची झोप उडाली होती. दिवस कधीच मावळला होता. रात्र मी म्हणत होती. वातावरण भेसूर झालं होतं. मराठी सैन्याच्या तळावर सामसूम झाली होती, परंतु शिपाई जागेच होते. प्रतापराव सचिंत बसले होते आणि तो विचार पुन्हा पुन्हा करीत होते, नाहीतर तोंड दाखवू नका. तो विचार त्यांना असाही होत होता. त्याने हळूच अंग टाकले. त्यांच्या डोळ्यात झोप भरली होती. डोळे ताठरले होते. त्यांनी पापण्या मिटल्या आणि आवाज चढवून बोलू लागले, महाराज. काय महाराज, आज 9 महिने मी त्या बहिलोल खानाला शोधित आहे, परंतु त्याची गाठच पडत नाही. आणि आपण म्हणता मी खानास गर्दीस मिळवावा, नाहीतर आम्हाला तोंड दाखवू नका. मग तुम्ही उमराणीच्या युद्धात त्याला सोडलात का? आणि ती महाभयंकर चूक का केलीत? तुम्ही सरसेनापती, धुरंधर आहात याविषयी मुळीच शंका नाही, परंतु तुम्ही त्याला वाट का दिली? आणि वर त्याच वेळी त्याला ठार मारले असते तर तो आज स्वराज्यावर चालून आलाच नसता. परंतु महाराज, तो खान समोर येतच नाही. तो प्रत्येक वेळी बगल देत आहे. सरनोबत तो बगल देत नाही. तो आपली शक्ती वाढवत आहे आणि तुमच्यावर अखेरचा वार करण्याची संधी कधी येते याची तो वाट पाहत आहे. मग मी काय करावे म्हणता? तुम्ही खानाचे पारिपत्य करा, नाहीतर आम्हाला तोंड दाखवू नका. महाराज, मी सरसेनापती आहे. मी अजिंक्य आहे, परंतु आज मी महान संकटात आहे. कुरुक्षेत्री अभिमन्यूचा अवमान झाला, त्यामुळे अर्जुनांनी प्रतिज्ञा केली होती की उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाचा शिरच्छेद करेन, नाहीतर स्वतः अग्नीत जळून भस्म होईल. आणि ती घोर प्रतिज्ञा कौरवांना समजली. त्यांनी जयद्रथाला दडवला. सूर्य मावळला, परंतु तो श्रीकृष्णानं सुदर्शन चक्रानं लपवला होता. अर्जुन तयार झाला. चिता पेटली. जयद्रथ निर्भय होऊन पुढे आला आणि श्रीकृष्णानं आपलं सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं, तो पहा सूर्य आणि तो जयद्रथ. अर्जुनाने एकाच बाणात जयद्रथाचं डोकं उडवलं. तद्वत आज मला कृष्ण हवा आहे. मला खानने मैदान दाखवणारा भगवान हवा आहे. पण काहीही करा, परंतु तुम्ही खानाला ठार करून आपली चूक दुरुस्त करा. महाराज, तरच रायगडावर या आणि आम्हाला तोंड दाखवा, नाहीतर तोंड दाखवू नका. महाराज. डेऱ्यापुढे काही सैनिक असून ऐकत होते. प्रतापरावानं महाराजाला अशी हाक मारतात ते पुढे गेले. त्यांनी सेनापतीला जागा केलं. ते चटकन उठले आणि म्हणाले,
माझ्या स्वप्नात महाराज आले होते. त्यावर कोणी काहीच बोललं नाही. प्रतापरावांची मनस्थिती सर्वांना समजली होती आणि तो दिवस एकदाचा उगवला. त्या दिवशी प्रतापराव आपल्या छावणीपासून पुष्कळ दूर विचारमग्न स्थितीत हिंडत होते. तोच खबर आली की बहिलोल खान आपला अपार फौजफाटा घेऊन निसरीच्या खिंडीतून करवीर प्रांताकडे येत आहे. काय, बहिलोल खान? ते बहिलोल खानाचं नाव कानी पडताच प्रतापरावांच्या मस्तकात सोळाचा अग्नी फडकला. क्षणात ते देहभान हरपून निर्भान झाले. त्यांना आनंदाचे भरते आले आणि बहिलोल बहिलोल अशा हाका मारू लागले. हाच तो बहिलोल खान, यालाच मी सोडला होता आणि म्हणूनच महाराज माझ्यावर रागावले होते. बहिलोल. त्याने नेसरीच्या खिंडीकडे नजर टाकली. ती खिंड गडहिंग्लज पासून 4.5 कोसावर दिसत होती आणि त्या खिंडीतून तो बहिलोल दिलेर खान, खिजर खान ही आपली अफाट फौज घेऊन पन्हाळ्याकडे सरकत होते. प्रतापराव बेबंद झाले. बहिलोल खान येत आहे ही बातमी ऐकून बेहोश झाले. त्यांचे विचार लुप्त झाले. निसुळाच्या भावनेने वेडावले. खानाला ठार मारा, नाहीतर आम्हाला तोंड दाखवू नका. ही अक्षर पुन्हा पुन्हा त्यांच्या मस्तकात जागे होऊन थैमान घालू लागली आणि बहिलोल अशी आरोळी ठोकून प्रतापरावांनी आपल्या घोड्याला टाच मारली आणि निसरीच्या त्या खिंडीकडे भरधाव निघाले. त्यांच्याबरोबर फक्त 6 शिलेदार होते. त्यांनीही सेनापतीच्या मागोमाग आपली घोडी दामटली आणि ती 7 घोडी, ते 7 वीर, ते अवघे 7 आणि पुढून येणाऱ्या अफाट मोगली फौजेवर धावत गेले. जणू ते 7 शिवरायांच्या शिवधनुष्यातून 7 बाण सुटले होते. प्रतापराव धावत होते. मराठ्यांचं ते धैर्य धावत होतं. ते शिवराजांच्या योद्धा अभिमन्यू आदिलशाही फौजेच्या चक्रव्यूहाचा भेद करायला बेदरकार धावत होता. तो मराठ्यांचा मोहरा एरीला पेटला होता. प्रतापराव धावत होते आणि बहिलोल खान आपल्या प्रचंड सैन्यानिशी निर्भयपणे वाट चालत होता. तो निसरीच्या खिंडीत आला. त्यानं समोर पाहिलं. समोर धुळीचे लवट उसळत होते आणि फक्त 7 स्वार येत होते. खान विचारात पडला, पाहू लागला आणि प्रतापराव आपल्या 6 शिलेदारासह समोर आले. प्रतापरावाला त्या सरस मर्दांना पाहून बहिलोल खान चकित झाला. मग त्याला आनंदही झाला. हा शिवाजीचा जंगबहादर एकटा सापडला याचा त्याला आनंद झाला. आणि ते 7 रणगाजी बहिलोल खानाच्या फौजेवर कोसळले. त्या 7 वीरांनी विजांनी कडकडाट करावा तसा कडकडाट केला. हा हा म्हणतो आदिलशाही सैन्यात गोंधळ माजला आणि प्रतापराव आपला घोडा सळ खानावर घातला. जेव्हा खान हत्तीवर बसला होता त्यावेळी रणवेड्या प्रतापरावांनी आपला घोडा खानाच्या हत्तीवर चढवायचा प्रयत्न केला. तेव्हा ए खतम करो, बहिलोल खान ओरडला आणि क्षणात हजारो मोगल आणि पठाण प्रतापरावात उठून पडले. त्यांनी रणावर एकच गर्दी केली. त्यांच्या हजारो रणभैरी समशेरी उसळून धाव घालू लागल्या आणि प्रतापरावांचा वार होताच कित्येक जमीनदोस्त होऊन पडू लागल्या. सर्वत्र हल्ला कल्लोळ माजला. प्रतापराव लढत होते. ते मराठ्यांचं धैर्य लढत होतं. ते स्वराज्याचे सरसेनापती एकटे झुंजत होते. त्यांचे हजारो सैनिक तळावर होते. परंतु आता ते 6 शिलेदार बरोबर घेऊन नेसरीचे खिंड लढवित होते. ते दुसरी एक पावन खिंड पावन करीत होते. बहिलोल खानाच्या पठाणांना शेव आला होता. ते जीव राखून आपल्या तलवारी नाचवित होते. रावांच्या देहाची चाळण होत होती. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. परंतु त्यांची अजिंक्य हिंमत हटत नव्हती. ती लढत होती. मग त्या 7 एक मोहरा रणांगणावर पतन पावला. एक एक तारा निखळून पडू लागला. नंतर प्रतापरावांनी त्या निसरीच्या खिंडीत दारून झुंजत झुंजत देह ठेवला आणि एक महाराष्ट्राचा मानी मोहरा कायमचा लोपला, नाहीसा झाला आणि सर्वत्र एकच आरोळी झाली. हाहाकार उसळला. निसरीच्या समरांगणी सरसेनापती प्रतापराव गुजर ठार झाले. ती वार्ता कानी पडताच मराठी सैनिक प्रथम स्तंभित झाले. परंतु लगेच प्रत्येकाच्या डोळ्यात संतापाचा जाळ पेटला आणि हजारो कंठातून एकच उद्गार बाहेर पडले, बहिलोल खान.
आणि ती दुःखदायी बातमी मग रायगडावर येऊन पोहोचली. त्यावेळी गडावर प्रत्येक माणूस राज्यारोहणाच्या गडबडीत गुंतला होता. प्रत्येक जण त्या शुभ्र घडीची वाट पाहत होता. पण निसरीच्या खिंडीत प्रतापराव पडले, ही बातमी ऐकून प्रत्येकाच्या हृदयात एक जबर धक्का बसला आणि ती दुष्ट वार्ता महाराजांच्या जिव्हारी लागली. ते सद्गदित होऊन गहिवरले. अरे रे रे, प्रतापराव प्रतापराव पडले. आमची एक बाजू कोसळली आणि स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. आता ही विस्कटलेली घडी कशी असेल? खानास मारा, नाही तर आम्हास तोंड दाखवू नका, हे पत्रातील शब्द मनाला लावून घेऊन त्यांनी हे अग्निदिव्य केले. आता ते खरोखरच तोंड दाखवणार नाहीत. आमच्या राज्यारोहणाच्या दरबारात ते दिसणार नाहीत. तेव्हा ते मुजरा करणार नाहीत. दौलत एक दिलदार वीराला अंतरली, मुकली. आता फौजेचा धरबंद कसा होईल? एवढ्यात हंसाजी मोहिते यांचे महाराजांना पत्र आले. त्या पत्रात बहादरानं लिहिलं होतं, महाराज, प्रतापरावांनी पडले, परंतु त्याची खंत करू नये. त्यांच्या जागी मी आहे. ते पत्र वाचून महाराजांना धीर आला. ते खवळून उद्गारले, बहलोल खान. हंसाजी मोहित यांनी प्रतापरावांची सर्व फौज बरोबर घेऊन उंबरी गाठली. कमर मानली. बहलोल खानाला विजापुरापर्यंत पडवीत नेऊन बुडवायचा असाच त्यांनी निश्चय केला आणि ते खानावर निघाला. विजेचा लोळ कोसळावा तसा निघाला. त्याच्या नयनी रसाग्नीचा लागे ओसळ्या पूर होऊन पुढे निघाला. वैरी वितळाया. तो हंसाजीचा द्वेष आणि आवेश पाहून मराठी सैनिकांचे बळ द्विगुणित झाले आणि त्यांनी एकच गर्जना केली, बहलोल खान. आणि मराठी समशेरीचा बहादूर बहलोल खानावर निघाला. परंतु त्याच वेळी बहलोल खानाच्या दिमतीला दिल्लीचा दिलेर खान पठाण औरंगजेबाची मोगली फौज घेऊन आला. या अफाट फौजेपुढे आपला टिकाव लागणार नाही असा विचार करून हंसाजीनं बहलोल खानाला त्या सेनासागराला बगल दिली आणि तो सरळ कर्नाटक प्रांतात शिरला. समोर आलेली मोठी फौज परत फिरली. याचं खानाला नवल वाटलं, पण त्यांनी मुळीच पाठलाग केला नाही. मग दिलेर खान आपली फौज घेऊन आपल्या मुक्कामी गेला आणि बहलोल खान कोल्हापुराकडे सरकला. हंसाजी मोहिते कानडी मुलखात वनव्यात स्वरूप घेऊन शिरला होता. त्याने त्या प्रांतात सर्वत्र हाहाकार केला होता. तो मोठमोठी गावं लुटीत होता, शहरं मारित होता आणि पुढं धडक घेत होता. त्यावेळी खाशाबा जीवावर उदार होऊन सरदार हंसाजींना जोड देत होता. त्याची तडप पाहून हंसाजी मोहिते संतुष्ट झाला होता. तो आपले दल घेऊन झंझावाती दौड मारित होता. त्यानं संपगावचा बाजार लुटून 1.5 लाख खून गोळा केले होते. नंतर बहलोल खानाचे पेज नावाचे राहते गाव लुटून होतं की नव्हतं केलं. अपार लूट एकत्र केली. ही सर्व लूट 3000 बैलावर लादून हंसाजी पुढे निघाला. आपली जहागिरी मराठ्यांनी लुटून बेचिराग केली ही बातमी करताच बहलोल खान पिसाट झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लगेच त्यानं तयारी केली आणि खिजर खानाला बरोबर घेऊन तो हंसाजीवर चालून निघाला. 3000 बैलांवर लादलेली लूट घेऊन हंसाजी बंकापूर जवळ आला आणि त्याच वेळी बहलोल खान आणि खिजर खान यांनी हंसाजीला अडवलं आणि बहलोल खान आडवा आलेला पाहताच मराठी फौजेला चेव आला. सरनोबत प्रतापरावांच्या मृत्यूनं खवळलेले मराठी सैन्य खानावर तुटून पडलं. हंसाजीनं मोठ्या आवेशानं बहलोल खानावर हल्ला चढवला. हा हा म्हणता धुमाळीला माजली. पोलादावर पोलाद टक्कर मारून युद्धाला तोंड फुटलं. धुमश्चक्रीत मराठी समशेर तळपू लागली. संताजी, धनाजी, पिलाजी, विठ्ठलराव, शिदोजी शिंदे यांनी बहलोल खानाचं पठाणाची कत्तल केली. मुर्द्यांचा खच पडू लागला. ती मराठ्यांची धडक पाहून बहलोल खान भांबावला होता आणि हंसाजीच्या देहात प्रतापरावा संचारला होता.
तो आपला घोडा विजेच्या वेगाने फेकीत होता. त्याचा वार वाया जात नव्हता. तो घोड्याच्या टापाखाली पठाण तोडीत होता. मुगरीचा खाशावा रणावर शर्थ करीत होता. प्रतापरावांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी मराठे शिकस्त करीत होते आणि युद्धात पारड फिरलं. पठाणांची दाणादाण उडाली. मराठ्यांच्या नेटानं रेटा बसून बहलोल खान आणि खिदर खान यांनी मैदान सोडलं. त्यांची संपूर्ण धूळधाण झाली आणि ते पळू लागले. पळता पळता त्यांनी मागची धूळ पाहिली नाही. हंसाजी विजयी झाला. त्याला भरपूर लूट मिळाली होती. 500 घोडे, 2 हत्ती घेऊन तो दरमदल करीत विजयाचे शिंग फुंकीत रायगडावर येऊन दाखल झाला आणि बहिलोल खानाचा पराभव करून अगणित लूट घेऊन आलेली आपली सेना पाहून महाराजांना अत्यानंद झाला. त्यांनी हंसाजी मोहित्यांची पाठ थोपटली आणि ऐनवेळी हिंमत करून हंबीर केली म्हणून महाराजांनी हंसाजीचे हंबीरराव असं नाव ठेवून त्याला सरनोबती तलवार दिली. नंतर सर्व सरदार शिलेदार यांचा गौरव करून महाराजांनी वस्त्रालंकार दिले आणि त्यावेळी खाशाबा आपल्या जागी शांत उभा होता. एकाएकी महाराजांची नजर त्याच्याकडे गेली. तसा हंबीरराव पुढे आला. त्यानं खाशाबाच्या पराक्रमाची महाराजांपुढे तारीफ केली आणि ते ऐकून महाराज संतुष्ट झाले. त्यांनी खाशाबाला सरदारीची वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला. तो दिवस महाराजांचा आनंद देण्यासाठी बोलला. गावात निशब्दता नांदत होती. कुठेही हो का चू नव्हतं. गावकरी झोपले होते. सर्व कवाड बंद झाली होती. कुठेतरी एखादा दिवा जळत होता. चंद्रा जागत बसली होती. तिने भिंतीला पाठ लावून गुडघे पोटाशी धरले होते. खाशाबा गेल्यापासून ती अशीच बसून रात्री काढत होती. तिच्या पुढे एक दिवा जळत होता. पुढे गीता झोपली होती. आज कितीतरी दिवस ती खाशाबाची वाट पाहत होती. ज्योतिबा सोप्यात पडला होता. चंद्रा दूर दूरचा कानोसा घेत होती. तोच कुठतरी दुरून टापांचा आवाज ऐकू आला. तशी ती बावरली आणि बावरी होऊन अंगणात आली आणि खाशाबाला समोर पाहून ती हर्षभरीत झाली आणि गपकन त्याच्या हृदयाशी विलगून एकरूपात झाली. मग दुःखाला वाट मिळाली आणि ती हुंकी देऊ लागली. आपलं सर्वस्व आपल्या बाहूत आहे, ते पुन्हा कुठे जाऊ नये म्हणून ती त्याला अधिकच कवटाळू लागली. उशिरानं चंद्रा भानावर येऊन घरात पळाली. तिने गीताला उठवलं आणि म्हणाली, अक्का अक्का जागे हो. हे बा बाहेर कोण आलाय? गीता धडपडून उठली, अंगणात गेली आणि खाशाबाला पाहून लहान मुलाप्रमाणे रडू लागली आणि हसूही लागली. नंतर सारी आळी जागी झाली. सर्वांना आनंद झाला. ज्योतिबा आणि जिजाबा यांची 2 घरं हर्षानं भरली. चंद्रा आणि गीता आनंदाने वेड्या झाल्या होत्या. त्या हसत होत्या आणि त्या दोघींचा तो आनंद पाहून सर्वांना नवल वाटत होतं. चंद्राचं सौभाग्य नेसरीच्या विखिंडीतून बंकापूरपर्यंत लढून सुखरूप परतलं होतं. त्यामुळे ती मनात दंग झाली होती. तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुललं होतं. आळीतील माणसं खाशाबाची 4 गोष्टी बोलून पांगली. नंतर ज्योतिबाही आपल्या खोलीत आला. खाशाबा, चंद्रा, गीता ही तिथंच बोलत बसली. बोलता बोलता खाशाबा म्हणाला, गीता का मला वाटलं तू परत विजापूरला गेली असशील आणि आता भेटणार नाहीस. मी तुमचं लग्न उरकून जाणार होते, गीता म्हणाली. एक तर तू परत येईपर्यंत तिथून माझा जीवच निघत नव्हता. त्यातच विजापुरातून एक विपरीत खबर कानावर पडली. कसली? खाशाबानं चमकून विचारलं आणि चंद्रा लहान मुलाप्रमाणे हळूच गीताला बिलगली आणि गीता म्हणाली, आता मला असं वाटू लागलं आहे की मी विजापूरला कधीच जाऊ शकणार नाही. परंतु का? खाशाबानं पुन्हा प्रश्न केला आणि गीता गंभीर होऊन म्हणाली, ज्या दिवशी जीव दडवण्यासाठी चंद्रा माझ्या घरात आली त्यानंतर थोड्याच वेळानं 2 शिपाई चंद्राला शोधित आले आणि मी त्यांना हाकलून लावले. पण त्यामुळे आदिलशाहीचा प्रमुख हेर दाऊद खान चिडला आणि तो मुराद अलीच्या विरोधात कारस्थान करू लागला. पण काही दिवस त्याचा काहीच चालला नाही. पुन्हा उमराणीची लढाई संपली आणि मी आईला भेटून येते म्हणून इकडं आले आणि तिकडं
शिवाजी महाराजांच्या हिरांना मदत करतो असा आरोप ठेवून मुराद अलीला कैद करण्यात आलं. काय खरं म्हणतेस की काय? काशाब आश्चर्याने उतरला. होय, सर्व काही खरं आहे, गीता म्हणाली. जर मी त्यावेळी तिथे सापडले असते तर हिंदू म्हणून त्यांनी मला ठार केलं असतं. बरं, मग पुढं काय? काशाबाने विचारलं. पुढं पुढं नशिबात असेल तसं होईल, गीता खिन्न सुरात म्हणाली. एवढा महाराजांचा राज्यारोहणाचा सोहळा पाहणार आणि मग कुठेतरी जाणार. कुठे जाणार अक्का? चंद्राने चमकून विचारलं. पाय नेतील तिकडं, गीता उतरली आणि काशा म्हणाला. गीता अक्का, तू आता एका सरदाराची बहीण आहेस, हे विसरू नकोस. तू चंद्राला वाचवून आम्हा दोघांना सुखी केला आहेस. आता आम्ही दोघं जन्मभर तुझी सेवा करू, याबद्दल खात्री असू दे. म्हणून कुठेही जाईन. परंतु इथे मी किती दिवस राहणार? गीताने विचारलं. मेरी रुखसाना दीदी, उम्रभर. उम्रभर, काशाबा बोलला आणि ते तिघं मोठ्यानं हसली. रायगडावर आनंद हर्षत होता. गडाला आज अमरापुरीचे रूप आलं होतं. पहाटेपासूनच हजारो स्त्री पुरुषांनी गडावर एकच गर्दी केली होती. त्यांचे सहस्त्र नयन शिवाजी महाराजांचा तो राज्यारोहणाचा सोहळा डोळे भरून पाहत होते. पहाटेवर स्नान उरकून सर्व लवाजमा घेऊन महाराज सिंहासनाकडचे वाटचाल चालत होते. तेव्हा ते अंबारीत बसले होते. मोठमोठे योद्धे पुढे चालत होते. सर्वत्र मंगल वाद्य निनादत होती, करणे वाजत होते, निशिंग ललकारी ठोकीत होते. आज शिवाजी महाराज सिंहासनावर उडून होणार. स्त्रियांच्या मोठ्या जमावात चंद्रा आणि गीता उभ्या होत्या. त्यांनी आज भरजरी पोशाख करून त्या महाराजांचं दर्शन घेत होत्या आणि महाराजांचा तो हत्ती आपल्या प्रख्यात गजगतीनं महाराजांच्या सभागृहात नेत होता. त्याच्याबरोबर त्यांचे आप्तजन होते, सर्व कारभारी होते, सरदार होते, धनाजी पंत, पंत पेशवे, गिराजी पंत, निराजी पंत, सेनापती हंबीरराव मोहिते सर्वजण होते. ज्यांनी ज्यांनी रक्ताचे पाणी करून हा मंगल दिवस साऱ्या जगाला दाखवला ते सर्व महाराजाबरोबर होते. पण महाराजांचे डोळे तिथे नव्हते. ते शोधित होते त्या गर्दीत धैर्याचा मेरू तानाजी मालुसरे, स्वामीनिष्ठ बाजी प्रभू आणि मुरारबाजी आणि बाजी पासलकरांसारखे रणगाजी महाराजांना दिसत नव्हते. आणि जे रणमैदानात हजारो सैन्यातून चटकन डोळ्यात भरत ते सरसेनापती जंग बहादर प्रतापराव गुजर असताना कुठंच दिसत नव्हते. आणि ते अपार दुःख हृदयात घेऊन महाराज सिंहासनाकडे निघाले होते. एकाएकी त्यांच्या ओठावर दुःख आवेगानं ते शब्द स्फुरले. प्रतापराव, तुम्ही फार घाई केली हो. धन्यवाद.